नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं स्वागत आहे। 7 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर शहरामध्ये घटना घडली होती। ती घटना होती धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची। मुकुंदनगर परिसरामध्ये धीरज परदेशी हे लाईटच्या कामानिमित्त गेले असता त्यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केला होता। हल्ला इतका गंभीर होता की त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच रुग्णालयामध्ये दाखल करताना जेव्हा त्यांना दाखल केलं होतं मॅककेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि उपचार सुरू असताना धीरज परदेशी यांनी 9 ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला। आणि त्याच दरम्यान जर पाहिलं गेलं तर अहिल्यानगर शहरामध्ये आज आपण आलो आहोत। हे मुख्य बाजारपेठ आहे अहिल्यानगर शहराची आणि या कापड बाजारामध्ये जर पाहिलं गेलं तर पूर्ण शहर हा कडकडीतपणे बंद आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या संघटनाचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षाचे नेते हे सुद्धा आक्रमक झालेले आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी हा जे धीरज परदेशी यांच्यावर जे हल्ला झाला होता त्यांच्या निषेधार्थ त्यांची एकच सध्या त्यांच्या कुटुंबासोबत आणि हिंदुत्ववादी संघटनेची एकच मागणी आहे की त्यांचं जे अंतिम संस्कार आहे ते मुकुंदनगरमध्ये येथे करण्यात यावं। पण आज पाहिलं गेलं तर मुकुंदनगर सोबत भिंगार असो, शहराची बाजारपेठ असो, त्याच दरम्यान जर पाहिलं गेलं तर पूर्ण अहिल्यानगर शहर हा एकही दुकान आपल्याला इकडं उघडी पाहायला मिळत नाही, कारण की कडकडीतपणे बंद इथं आहे। मुकुंदनगरचा जो येण्या जाण्याचा जो मार्ग होता ते सुद्धा मार्ग पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तिथं लावण्यात आलेला होता आणि तो मार्ग सुद्धा त्या ठिकाणी बंद आहे। शहरामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या जे पोलीस अधिकारी आहे, पदाधिकारी आहे ते सध्या ग्राउंड लेवलवर आहे। स्वतः सुदर्शन मुमक्का सर हे सध्या ग्राउंडवर आहे आणि त्यांनी नागरिकांना एकच आवाहन केलं आहे की नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता संयम बाळगावं। कॅमेरामॅन विनायक मिसाळ सोबत मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।